मॅम माझ्या मनात अशी एक शंका होती, अनागरिक धर्म घेऊन घेते तू. हो मॅम हो मॅम, अनागरिक धर्मपाल ज्यांनी आजन्म लढा दिला, 1933 ला त्यांचे निर्माण झाले व 1949 ला बीटीएचा कायदा पारित झाला. यात अनागरिक धर्मपाल यांचे यश कोणते? त्यांना यश मिळालं कसं की आधी म्हणजे जे हे महाविहार होतं, या महाविहारावर नुसतं महंताचा ताबा होता. पण या ऍक्टमुळे 1949च्या ऍक्टमुळे म्हणजे 1950च्या ऍक्टमुळे 4 बौद्ध भिक्खूंची त्याच्यामध्ये कायद्याने नियुक्ती झाली. हे त्या काळामध्ये त्यांचं यश होतं. समजलं का? अगदी बरोबर मॅम. जसं की परत एक असा क्वेश्चन होता माझा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बीटीए पारित केला 1949 मध्ये. 1956 मध्ये त्यांनी दीक्षा दिली. तर इतका उशिरा का आंदोलन? याच्या आधी कोणी प्रयत्न केला नाही का? आंदोलन अशी होत राहिली पण असे मोठे आंदोलन काही झाले नाही. पण 1990 मध्ये लालू प्रसाद यादव यांनी हा असा एक कायदा पारित केला होता की ज्या कायद्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या ठिकाणी पूर्ण बौद्ध भिक्खू हवेत म्हणून. पण त्या कायद्याचं नंतर त्यांनी ते जे ड्राफ्टिंग केलं त्याचं काय झालं माहिती नाही. पण त्यांनी मात्र प्रयत्न जीव तोडून केला होता 1990 मध्ये लालू प्रसाद यादव यांनी. ओके मॅम, परत असं एक म्हणायचं आहे मला की जे आता हे देवस्थान आहे म्हणजे विहार आहे, ठीक आहे, त्याचा रेव्हन्यू किती असेल? बापरे, म्हणजे हा एक अभ्यासाचा विषय आहे की त्याचा रेव्हेन्यू किती असेल. तर ह्या ठिकाणी कसं चॅरिटी पण होते, डोनेशन पण होते आणि नंतर लोकांना जर फोटोग्राफी घ्यायची असेल, मेडिटेशन करायचं असेल आणि इतर अशा कुठल्याही याच्यामुळे रेव्हेन्यू हा मिळतच असतो. आता लिगली जर आपण त्याचा एखादी आकडा वगैरे असेल ना काही? लिगली जर असं म्हणजे एक अंदाजे आकडा पकडायचा असेल तर 4.19 करोड जे आहे ही चॅरिटी येते ती वार्षिक आणि 4.7 करोड जे आहे डोनेशन येतं आणि 2.2 करोड जे आहे मी सांगितलं ना मेडिटेशन आणि फोटोग्राफी नंतर कुठल्याही याच्या नुसार तो 2.2 करोड जो आहे हा आकडा जो आहे हा तसा मिळतो त्यांना. त्यानंतर बँकेत जे पैसे असतात त्याच्यावर 38 लाख रुपीज जे आहे ते व्याज पण मिळतंय या म्हणजे विहाराला. म्हणजे इतकं मोठं याचं रेव्हेन्यू आहे जर पाहतो म्हटलं. त्यानंतरही माहितीये का तुला की 2013 मध्ये थायलंडच्या राजांनी 300 किलो सोनं दान केलं इथे. त्यांनी ते कळस लावला, 300 किलो सोनं दिलं. त्याची किंमत सुद्धा 86 करोड होती. तर म्हणजे हे जे देवस्थान आहे म्हणजे आपण महाविहार आहे हे अतिशय श्रीमंत आहे. कारण ह्या ठिकाणी येणारा जो वर्ग आहे हा फॉरेनर्स खूप जास्त प्रमाणात येतात. त्याच्यामुळे विदेशी करन्सी जी असते ही खूप जास्त या ठिकाणी जमा होते. आणि तुला मी सांगते की IT म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी ही जी कमिटी आहे बीटीए कमिटी यांच्यावर माहितीये का नोटीस सुद्धा पाठवल्या यांनी की यांनी टॅक्स नाही भरला म्हणून. तर त्यांनी असं म्हटलं की मंदिराला म्हणजे महाविहाराला पॅन नंबर दिला नाही म्हणून त्यांनी तो टॅक्स नाही भरला म्हणून. म्हणजे काही दिवसाचा तो टॅक्स पण थकीत आहे, त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला नाहीये. आणखी तुला एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट सांगते की 7 जुलै 2013 ला बॉम्ब ब्लास्टिंग झालं होतं तिथे आणि सिरीज मध्ये 10 बॉम्ब ब्लास्ट झाले होते बुद्धगयाला या महाविहार टेम्पल म्हणजे टेम्पल म्हणतो आपण महाविहारच्या आजूबाजूला. तर त्या काळामध्ये आवाज इंडियाचं लॉन्चिंग होतं. हे जे आवाज इंडिया TV आहे यांचं लॉन्चिंग होतं आणि त्या प्रोग्राम मध्ये मी प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष असं काहीतरी असेल, आता आठवत नाही मला. पण त्या काळामध्ये मी माहितीये का एक तर रीडर्स डायजेस्ट किंवा मग टाइम्स ऑफ इंडियाचं मॅगझिन वाचलं असेल. त्या याच्यामध्ये त्या काळामध्ये म्हणजे 2013ची ही गोष्ट आहे की त्याच्यात लिहिलं होतं की ऑक्टोबर ते एप्रिल ह्या दरम्यान मॅक्झिमम विदेशी लोक येतात. त्यांचा आकडा आहे 3500 ते 4000
आणि ह्याच काळातला रेव्हेन्यू जो जनरेट होतो तो 5,000 करोड रुपये सांगितलेला. इथे तर आपण 4-5-6 करोड असं सांगतो, पण ते 5,000 करोड आकडा त्यांनी त्या काळात ऑक्टोबर टू एप्रिल पर्यंतचा काळ, कारण नंतर पर्यटक येत नाही गरमीमुळे पावसामुळे. हा जो पिरियड आहे, ह्याच ऑक्टोबर ते एप्रिल ह्याच पिरियडमध्ये जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी येतात. तर 3,500 ते 4,000चा आकडा 2013 मध्ये होता. तर तेव्हा 5,000 करोडचा आकडा होता इन्कमचा. म्हणजे भारतातलं हे सगळ्यात श्रीमंत म्हणजे दैवस्थान मानलं जातं. म्हणजे असेलच, कारण इथे विदेशी पर्यटक खूपच येतात. तर आताच्या काळामध्ये त्यांचा असं डिक्लेअर्ड आकडा जो आहे तो 20 करोड पर इयर आहे. बापरे, इतका वाढला. पण 5,000 करोड जे मी सांगते, मला तर तोच आकडा बरोबर वाटतो. आता तर ते त्याही पेक्षा जास्त झाला असेल, कारण म्हणजे विदेशी पर्यटकांचं येणं दिवसेंदिवस हे वाढतच चाललेलं आहे. तर त्यामुळे रेव्हेन्यू या ठिकाणी खूप जास्त आहे आणि ह्याच्यावर कंट्रोल पूर्ण गव्हर्नमेंटचा आहे. तिथे असलेले सगळे एम्प्लॉई म्हणजे भिक्खू पंडित हे सगळे काही मानधनावर असतील काय, याच्याबद्दल मला माहिती तेवढी नाही आहे. पण हे सगळ्यात भारतातलं श्रीमंत दैवस्थान आहे हे एवढं मी नक्की सांगू शकते. कारण 2013 मध्ये मी माझ्या स्पीच मध्ये सांगितलेलं आहे. माझ्याजवळ अजूनही ती स्पीच आहे, त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे की 5,000 करोड ह्या 6 महिन्यातच तिथे ऑक्टोबर टू एप्रिलचा काळ. आणि इथे हे लोक डिक्लेअर्ड आकडा 20 करोडचा देतात. तर खूप सारी तफावत आहे. हा अभ्यासाचा विषय आहे. अगदी बरोबर. अभ्यास करायला मला कळलं, निश्चितच तुला सांगेन. ओके मॅम, विद्यार्थ्यांना तुम्ही रेव्हेन्यू बद्दल इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅम. मॅम, पुढल्या व्हिडिओमध्ये बोधिवृक्षाबद्दल आपण नक्कीच माहिती घेऊया. ह्या काही शंका होत्या माझ्या मनात, त्यामुळे या व्हिडिओमध्ये बोधिवृक्षाबद्दल मी माहिती तुम्हाला विचारली नाही, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच घेऊया. आणि मॅम, तुम्ही विद्यार्थ्यांना खूप छान अशी माहिती देता, इतके साऱ्या ऍक्ट बद्दल सांगता, म्हणजे कसं विद्यार्थ्यांना हे सगळं इतिहास समजायला खूप सोपं जात आहे. नेमकं काय आहे हा विहारामधला हा इतिहास काय, याचा रेव्हेन्यू काय, याबद्दल तुम्ही खूप छान अशी माहिती दिली. असंच आपण म्हणजे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पातळी वाढूया हेच मी सांगणार आता.